2023 साली गोंदिया जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या सूर्यटोला जाळीत हत्याकांड प्रकरणी आरोपीला जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे। आरोपीनं आपल्या सासऱ्यासह पत्नी आणि 5 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं होतं। विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयानं पहिल्यांदाच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे। या आरोपींनी त्यांना तिघांनाही ते स्वतःचे त्याचे जवळचे नातेवाईक होते, त्यांना जाळून त्यांनी मारून टाकलं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की ते तिन्ही जे विक्टिम होते ते डिफेन्सलेस होते, कारण एक 4 वर्षाचा मुलगा होता, एक त्याची पत्नी होती 30 वर्षाची स्त्री, आणि तिसरा व्यक्ती जो देवानंद होते त्याचे सासरे ते पॅरालिटिक होते। त्यामुळं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती, म्हणून न्यायालयाने सारासार विचार करून आज या केसमध्ये गोंदियाच्या जिल्हा निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या इतिहासातली पहिली फाशीची शिक्षा आहे। किशोर श्रीराम शेंडे हा जो याच्यातला आरोपी आहे, गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा, पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती। तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला, आरोपीला ताब्यात घेतलं आणि 1.25 वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मरोस्तवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। माननीय न्यायालय लवटे साहेब ज्यांनी याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा केला, या सगळ्या लोकांमुळे हे सगळं शक्य झालं आणि त्यामुळं आपले सगळे अधिकारी, अंमलदार, सगळे नागरिक जे यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम करत होते, पंच म्हणून काम करत होते, यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे। अशाच पद्धतीने एक चांगली टीम तयार करून इथून पुढेही सगळ्यांनी काम करावं, जेणेकरून आपण आपल्या गोंदियाला एक सुरक्षित असं वातावरण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो।